श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक क्षण डोळे बंद करा आणि मनापासून श्री स्वामी समर्थ असा जप करा. कारण आज मी तुम्हाला जो संदेश सांगणार आहे तो कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा संदेश ठरणार आहे. अनेक भक्त सांगतात की हा संदेश ऐकल्यानंतर त्यांच्या मनातील भीती कमी झाली, निराशेच्या जागी आशा निर्माण झाली आहे आणि स्वामींच्या कृपेवरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. जणू आज स्वामी समर्थ स्वतः आपल्या भक्ताला प्रेमाने म्हणत आहेत, माझे हे एक वचन ऐक. हा व्हिडिओ म्हणजे योगायोग नाही, स्वामी समर्थ स्वतः तुमच्याशी बोलत आहेत. हे शब्द ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, पण संपूर्ण जग ज्यांच्या चरणी नतमस्तक होते ते स्वामी असे का म्हणत असतील याचे उत्तर या व्हिडिओच्या शेवटी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मध्येच सोडू नका, शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण कदाचित स्वामी आज तुमच्याशीच बोलत असतील आणि जर तुम्ही सध्या कोणत्याही दुःखातून, अडचणीतून किंवा संघर्षातून जात असाल तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे. चला तर मग स्वामींच्या या प्रेमळ आणि हृदयस्पर्शी संदेशाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा संदेश खूप वेगळा आहे. हा संदेश ऐकल्यानंतर कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल, मन भरून येईल आणि स्वामी समर्थाबद्दलची श्रद्धा आणखी दृढ होईल. कारण आज जणू स्वामी समर्थ स्वतः आपल्या भक्ताशी बोलत आहेत. कल्पना करा, एक भक्त खूप दुःखी आहे, जीवनात अडचणीचे डोंगर उभे आहेत, घरात समस्या, मनात चिंता, कामात अपयश, नात्यामध्ये तणाव. तो भक्त रोज स्वामींच्या फोटोसमोर बसतो आणि एकच प्रश्न विचारतो, स्वामी, माझे दुःख कधी संपणार? त्या भक्ताच्या डोळ्यात अश्रू असतात, मनात निराशा असते आणि तेव्हाच जणू स्वामी समर्थ प्रेमाने त्याच्या जवळ येतात आणि म्हणतात, बाळा, तू निराश होऊ नकोस. हे वाक्य ऐकून भक्त आश्चर्यचकित होतो. संपूर्ण जग ज्यांच्या चरणी नतमस्तक होते ते स्वामी समर्थ असे का म्हणत असतील? याचा अर्थ असा नाही की स्वामी खरोखर भक्ताच्या पाया पडतात का? याचा अर्थ आहे त्यांचे अपार प्रेम. आई जशी आपल्या मुलासाठी सर्व काही करते, तसंच स्वामी आपल्या भक्तासाठी सर्वस्व देण्यास तयार असतात. पण त्यांना एकच गोष्ट हवी असते, भक्ताने विश्वास सोडू नये. स्वामी म्हणतात, बाळा, संकटे आली म्हणून घाबरू नकोस, अंधार आला म्हणून सूर्य उगवणार नाही असे समजू नकोस. प्रत्येक रात्रीनंतर सकाळ येतेच. आज अनेक लोक जीवनात संघर्ष करत आहेत. काहींना पैशांची चिंता आहे, काहींना नोकरीची, काहींना आरोग्याची, तर काहींना आपल्या कुटुंबाची. पण स्वामी सांगतात की कोणतीही परिस्थिती कायमची नसते. तू जर मनापासून माझे नामस्मरण केलेस, चांगले कर्म केलेस, कोणाचे वाईट केले नाहीस आणि धैर्य ठेवलेस तर मी तुझ्या पाठीशी उभा आहे. अनेक भक्तांच्या जीवनात असे प्रसंग आले आहेत जेव्हा सर्व मार्ग बंद झाले होते, पण त्यांनी स्वामींचे नाव सोडले नाही आणि योग्य वेळी त्यांच्या आयुष्यात बदल घडला. स्वामी समर्थांचा सर्वात मोठा संदेश आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा मन खचते तेव्हा हे वाक्य लक्षात ठेवा. जेव्हा कोणी साथ देत नाही तेव्हा हे वाक्य लक्षात ठेवा. जेव्हा अपयश येते तेव्हा हे वाक्य लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, तू फक्त प्रयत्न करत राहा, फळाची चिंता माझ्यावर सोड. कधी-कधी आपण लगेच परिणाम मिळावेत अशी अपेक्षा करतो, पण स्वामींची कृपा योग्य वेळी आणि योग्य प्रकारेच मिळते. बी पेरल्याबरोबर झाड तयार होत नाही, त्याला वेळ लागतो. त्याचप्रमाणे भक्तीचे फळही संयमाने मिळते. म्हणून
आज जर तुम्ही कोणत्याही अडचणीतून जात असाल तर निराश होऊ नका. स्वामीवर विश्वास ठेवा. रोज काही मिनिटे नामस्मरण करा. मनापासून प्रार्थना करा. आपल्या कर्तव्याचे पालन करा. स्वामी म्हणतात, मला मोठे नैवेद्य नकोत, मोठे दान नकोत. मला तुझ्या मनातील श्रद्धा हवी आहे. जेव्हा भक्त मनापासून स्वामींना हाक मारतो तेव्हा ती हाक कधीच वाया जात नाही. कदाचित उत्तर लगेच मिळणार नाही, पण योग्य वेळ आल्यावर स्वामी नक्कीच मार्ग दाखवतात. म्हणून आज या क्षणी एक संकल्प करा. कोणतीही परिस्थिती आली तरी स्वामींचा हात सोडायचा नाही. श्रद्धा आणि सबुरी ठेवायची. चांगले कर्म करत राहायचे. आणि लक्षात ठेवा, स्वामी जणू प्रेमाने सांगत आहेत, तू स्वतःला कमी समजू नकोस बाळा. तू माझा भक्त आहेस. धैर्य ठेव, विश्वास ठेव, पुढे चालत राहा. तुझ्या आयुष्यातील अंधार संपेल आणि आनंदाचा प्रकाश नक्की येईल. आपण अनेकदा जीवनात इतके थकून जातो की आपल्याला वाटू लागते की आता सर्व काही संपले आहे. कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही. कितीही चांगले वागलो तरी लोक समजून घेत नाहीत. कितीही प्रार्थना केली तरी संकटे कमी होत नाहीत. अशा वेळी मनात एक प्रश्न निर्माण होतो, स्वामी, तुम्ही माझे ऐकत आहात ना? आणि याच प्रश्नाचे उत्तर स्वामी आज देत आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझ्यापासून दूर नाही. तू जिथे जिथे असशील, ज्या ज्या परिस्थितीत असशील, तिथे माझी नजर तुझ्यावर आहे. पण आपण अनेकदा एकच चूक करतो. संकट आले की श्रद्धा कमी करतो. अडचण आली की नामस्मरण कमी करतो. परिणाम दिसत नाही म्हणून निराश होतो. स्वामी सांगतात की जसा शेतकरी बी पेरल्यानंतर रोज ते उकरून पाहत नाही की अंकुर आला का नाही, तसाच भक्तांनीही विश्वास ठेवला पाहिजे. योग्य वेळ आल्यावर फळ नक्कीच मिळणार आहे. आज जर तुमच्या घरात आर्थिक अडचणी असतील, कुटुंबात तणाव असेल, मनात भीती असेल किंवा भविष्याबद्दल चिंता असेल, तर स्वामींच्या चरणी बसून फक्त काही मिनिटे नामस्मरण करा. कारण नामस्मरण हे फक्त शब्द नाहीत, ती स्वामींशी जोडणारी एक अदृश्य शक्ती आहे. अनेक भक्तांच्या जीवनात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी घडल्या. काहींना नोकरी मिळाली, काहींचे आजार कमी झाले, काहींच्या घरात शांतता आली. पण या सर्वांमध्ये एक समान गोष्ट होती, त्यांनी विश्वास सोडला नाही. स्वामी म्हणतात, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. प्रत्येक वेदनेमागे एक कारण असते आणि प्रत्येक संकटामागे एक शिकवण असते. कधी कधी स्वामी आपल्याला थांबवतात कारण पुढचा रस्ता चुकीचा असतो. कधी कधी उशीर करतात कारण योग्य वेळ अजून आलेली नसते. आणि कधी कधी परीक्षा घेतात कारण आपल्यामध्ये अधिक सामर्थ्य निर्माण करायचे असते. म्हणून आजपासून एक छोटी सेवा कर. रोज सकाळी किंवा रात्री 11 वेळा श्री स्वामी समर्थ हा जप कर. मनातील चिंता स्वामींना सांग आणि मग निर्धास्तपणे आपले कर्तव्य करत राहा. लक्षात ठेव, स्वामींची कृपा कधीच संपत नाही. सूर्य ढगामागे गेला म्हणून सूर्याचं अस्तित्व नाही असं होत तर नाही ना. त्याचप्रमाणे कृपा दिसत नसली तरी ती कार्यरत असते. आणि म्हणूनच आज स्वामी प्रेमाने सांगत आहेत, बाळा, मी तुझ्या पाया पडतो, पण स्वतःला हरलेला समजू नकोस. अजून तुझी वेळ आलेली नाही. अजून तुझ्या आयुष्यातील चमत्कार बाकी आहे. फक्त श्रद्धा आणि सबुरी सोडू नकोस. तर भक्तांनो, स्वामी समर्थांचा हा संदेश जर मनापासून ऐकला असेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कोणतीही परिस्थिती कायमची नसते. दुःख कायमचे राहत नाही. अंधार कायमचा राहत नाही. आणि स्वामींची कृपा कधीच उशीर करत नाही. आजपासून फक्त एक संकल्प करा. कितीही संकटे आली, कितीही अडचणी आल्या, कितीही लोकांनी साथ सोडली
तरी स्वामीवरील विश्वास कधीच सोडायचा नाही. कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये फक्त श्री स्वामी समर्थ असे लिहा. या व्हिडिओला लाईक करा आणि इतर भक्तापर्यंत शेअर करा आणि अशाच स्वामीमय संदेशासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि यश प्रदान करो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. जय जय रघुवीर समर्थ.